नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MG अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण TET 2025 मधील सर्व विषयासाठी उपयुक्त अशा प्रश्नांचा सराव करणार आहोत. हे प्रश्न जे आहे ते दोन्ही पेपरसाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1, प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे हम्पी. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया खालीलपैकी कोणी घातला? दंतीदुर्ग यांनी. त्यानंतरचा प्रश्न, राजा त्याच्या प्रजेपासून मुक्त झाला आणि प्रजा त्याच्या राजापासून. कोणाच्या मृत्यूविषयी बदाऊनीने अशी टिप्पणी केली होती? याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद बिन तुघलक. त्यानंतरचा प्रश्न, भारतामधील सर्वात मोठे कालव्यांचे जाळे तयार करणारा दिल्लीचा सुलतान कोण? आणि याचं उत्तर आहे फिरोजशाह तुघलक. त्यानंतरचा प्रश्न, मुघल काळात कोणत्या बंदरास बाबुल मक्का, मक्केचे प्रवेशद्वार असे म्हटले जात असे? याचे योग्य उत्तर आहे सुरत. त्यानंतरचा प्रश्न, किताबे नौरज हे हिंदू दैवत व मुस्लिम संतांच्या स्तुती कवनाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? याचं योग्य उत्तर आहे इब्राहिम आदिलशाह दुसरा यांनी. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मुस्लिम राज्यकर्तेस त्याच्या धर्मनिरपेक्ष विचारामुळे त्याची मुस्लिम प्रजा त्यास जगद्गुरू असे म्हणत असे? याचे योग्य उत्तर आहे इब्राहिम आदिलशाह दुसरा. प्रश्न क्रमांक 8, चुकीची जोडी ओळखा. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, वराडची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही. आणि याचे योग्य उत्तर आहे चुकीची जोडी जी आहे ती आहे वराडची कुतुबशाही. हे चुकीचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, उस्ताद मंसूर आणि अबुल हसन हे दोन चित्रकार खालीलपैकी कोणाच्या दरबारात होते? याचं योग्य उत्तर आहे जहांगीरच्या दरबारात होते. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी भगवद्गीता, उपनिषदे, रामायणे यांचे फारसी भाषेत अनुवाद करून घेतले? तर याचं योग्य उत्तर आहे दाराशू कोह यांनी भगवद्गीता, उपनिषदे, रामायण याचं फारसी भाषेमध्ये अनुवाद करून घेतलं होतं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 बघू. भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी चालवण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? इंडो ग्रीक यांना. प्रश्न क्रमांक 12, हडप्पा संस्कृतीचा उल्लेख सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे चार्ल्स मॅसन. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती साम्राज्य बुद्धांच्या जीवनाशी संबंधित होते ते ओळखायचं आपल्याला इथं? आणि याचं योग्य उत्तर आहे कोसल व मगध जे साम्राज्य होतं तर ते बुद्धांच्या जीवनाशी संबंधित होतं. प्रश्न क्रमांक 14, सम्राट अशोकाच्या आज्ञापत्राचा सर्वप्रथम उलगडा करणारा संशोधक खालीलपैकी कोण होता? जेम्स प्रिन्सेप. प्रश्न क्रमांक 15, ऋग्वेद काळात लोक स्वतः कर देत असत त्या कराला काय म्हणत असे? याचं योग्य उत्तर आहे बली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या महाजनपदाचा संबंध हा महाराष्ट्राशी आहे? तर अश्मक जे महाजनपद आहे त्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. प्रश्न क्रमांक 17, डॅश हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. कोण होतं ते? तर पणी हे वैदिक लोकांना शत्रू वाटत असत आणि ते काय करायचे? लोकांच्या गायी पळवून नेत असत. त्यानंतरच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला इथं अयोग्य जोडी ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 18, मगध राजगृह, अंग चंपा, कुरु इंद्रप्रस्थ, कोसल वाराणसी. आणि याचं योग्य उत्तर आहे अयोग्य जोडी जी आहे ती कोसल वाराणसी. चुकीची जोडी. प्रश्न क्रमांक 19, बिंबिसार व अजातशत्रू हे कोणत्या घराण्याचे शासक होते? तर हे ह्या घराण्याचे शासक होते. प्रश्न क्रमांक 20, इथे पण आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. भास स्वप्न वास वदंत, पाणिनी अष्टाध्यायी, राजाहाल गाथा सप्तशती आणि कालिदास ब्रह्मत कथा. तर याचं अयोग्य जोडी जी आहे चुकीची जोडी ती आहे कालिदासचं ब्रह्मत कथा. प्रश्न क्रमांक 21, हडप्पा संस्कृतीचा संबंध जो आहे तो कोणत्या संस्कृतीशी आहे? तर हडप्पा संस्कृतीचा संबंध जो आहे तो मेसोपोटेमिया या संस्कृतीशी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण इथे. प्रश्न क्रमांक 22, अस्थिकुंभावरील कोणत्या प्राण्यांच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे? याचे योग्य उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 23, इथे चुकीची जोडी ओळखायची. निष्क म्हणजे काय? सोन्याचा अलंकार.
सातू वैदिक लोकांचे प्रमुख पीक, कुष्ठ विहिरीतील पाणी काढण्याचे साधन, नाव्य नद्यामधून होणारी वाहतूक. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला आणि ऑप्शन क्रमांक 1, 2 आणि 4 ह्या बरोबर जोड्या आहेत आणि इथे चुकीची जोडी आहे कृष्ट्य. विहिरीतील पाणी काढण्याचे साधन हे काय, कृष्ट्य हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 24, जनपदाच्या प्रमुखास काय म्हटले जात असे? तर जनपदाच्या प्रमुखास राजन म्हटले जात असे. प्रश्न क्रमांक 25, हरिविजय या प्राकृत काव्याची रचना कोणी केली? सर्वसेन केली. प्रश्न क्रमांक 26, चुकीची जोडी ओळखायची आहे. FW लिबी ही कशाची पद्धत आहे? तर कार्बन पद्धत. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचं आहे? वाकाटक घराणे. आणि कैलास मंदिर पहिला कृष्ण राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक दंतदुर्ग. आता ह्याच्यावर ऑप्शनमधील चुकीची जोडी जी आहे तर ती आहे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह. प्रश्न क्रमांक 27, रत्नमालिका आणि कविराज मार्ग हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिले? याचे योग्य उत्तर आहे अमोघ वर्ष. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या सातवाहन राजाने दक्षिण पथपती ही पदवी धारण केली? याचे योग्य उत्तर आहे सिमोग. प्रश्न क्रमांक 29, देवगिरीचे दौलताबाद हे नामकरण कोणी केले? तर देवगिरीचं दौलताबाद हे नामकरण जे आहे ते मोहम्मद बिन तुगलक यांनी केले. कोणी केले? मोहम्मद बिन तुगलक यांनी केले. प्रश्न क्रमांक 30, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ जो आहे तो हेमाद्री यांनी लिहिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 कडे वळूया आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31, उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोणी केला? आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 ऑप्शनच्या खाली आपल्याला परत ब, क, ड, आणि ड ह्या 4 ऑप्शनपैकी कोणते ऑप्शन योग्य आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपात तीव्र विरोध कोणी केला? आणि याचं योग्य उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी विरोध केला होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघू. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे कृष्णदेवराय. प्रश्न क्रमांक 33, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता? तर यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 34, सन 1940 मध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली? याचं योग्य उत्तर आहे रामराव देशमुख. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 35, 1857चा उठाव जो नागपूर येथे झाला होता, तर 1857चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय होतं? तर त्याचं महत्त्वाचं कारण काय होतं की नागपूरची जी राणी होती बाकाबाई ही इंग्रजांना एकनिष्ठ असल्यामुळे नागपूरचा जो उठाव होता तो अयशस्वी झाला होता. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 36, विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? आणि याचे योग्य उत्तर आहे इंदू प्रकाश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 37, सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात डॅश डॅश या ठिकाणाहून प्रकाशित होणाऱ्या दीनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती. तर याचे योग्य उत्तर आहे तरवडी. प्रश्न क्रमांक 38, स्त्री विचारवंती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? याचं योग्य उत्तर आहे सरस्वती जोशी यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असे? याचे योग्य उत्तर आहे लाला लजपतराय व मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 40, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 41, लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सहकारी पतपिढी कायदा केला? याचे योग्य उत्तर आहे 1904. प्रश्न क्रमांक 42, त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला आणि त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला. ते कोण होते? त्याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 43, ईस्ट इंडिया कंपनीला भारताचा व्यापार अंशतः कोणत्या कायद्याने मुक्त झाला? याचं योग्य उत्तर आहे 1813चा कायदा. प्रश्न क्रमांक 44,
आता इथे तुम्हाला विधान दिले आहे, त्या विधानावरून ओळखायचं आहे की ती व्यक्ती कोण आहे. तर इथे ऑप्शन आहेत. ते ICS अधिकारी होते, ते बडोदा राज्यात मंत्री होते, ते आर्थिक संशोधनात उत्कृष्ट होते, ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते. आणि हे जे वरील वाक्य जे आहेत ते ती व्यक्ती कोण आहे ते ओळखायचं. तर ती व्यक्ती होती रोमेशचंद्र दत्त. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 45. 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती होती. त्याचं योग्य उत्तर आहे 145 व 60. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 46. 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही. तर याचं योग्य उत्तर आहे, आता ते आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. हैदराबाद निजामांनी भाग घेतला होता का, शिंदे आणि होळकर होते त्यांनी भाग घेतला होता का, आणि कापूरशाह जे होते त्यांनी भाग घेतला होता का. तर यामध्ये याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे हैदराबाद निजामांनी भाग घेतला नव्हता, शिंदे आणि होळकरनी पण भाग घेतला नव्हता, आणि कापूरशाह जे आहे त्यांनी पण इथे भाग घेतला नव्हता. म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. याचे योग्य उत्तर आहे आर्य समाज. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे कामगार चळवळीचे मुखपत्र होते. क्रांती. प्रश्न क्रमांक 49. इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली. ॲलन हुम यांनी स्थापन केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्यांचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली. याचे योग्य उत्तर आहे सर मोहम्मद सादुल्ला खान. प्रश्न क्रमांक 51. सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केव्हा केली. 1864 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 52. 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली, तिचे पहिले अध्यक्ष कोण होते. याचे योग्य उत्तर आहे आगा खान. प्रश्न क्रमांक 53. न्यू लॅम्प फॉर द ओल्ड हा मवाळ लोकांवर टीका करणारा ग्रंथ कोणी लिहिला. अरविंद घोष यांनी. प्रश्न क्रमांक 54. आस्ते कदम आगे बढो हे ब्रीदवाक्य जे आहे ते खालीलपैकी कोणत्या समाजाचे आहे ते ओळखायचं. आणि आस्ते कदम आगे बढो हे ब्रीदवाक्य जे आहे ते प्रार्थना समाजाचे आहे. प्रश्न क्रमांक 55. सार्वजनिक सभेपासून बाहेर पडून डेक्कन सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली. याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघूया आपण. प्रश्न क्रमांक 54. आस्ते कदम आगे बढो ही ब्रीदवाक्य जे आहे खालीलपैकी कोणत्या समाजाचे आहे ते ओळखायचं. तर हे आहे ब्रीदवाक्य प्रार्थना समाजाचं. प्रश्न क्रमांक 56. पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली. याचे योग्य उत्तर आहे पंडित रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार V.K. राजवाडे हे डॅश यांनी वामन प्रभाकर भावे व लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी होते. तर याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 58. मूकनायकची सुरुवात झाली त्यावेळी खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता. याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भटकर आणि ज्ञानदेव घोलप. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या. याचं योग्य उत्तर आहे कृष्णाजी नुलकर, रामचंद्र साने, सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे, वामन आपटे आणि आगरकर. म्हणजे अ, ब आणि क याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला. याचं योग्य उत्तर आहे स्त्री बालहत्या हा ग्रंथ जो आहे तो डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 61. विजोड व्यक्ती ओळखा. आता ह्यामधली वेगळी व्यक्ती जी आहे ती ओळखायची आपल्याला. रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी आणि अशफाउल्ला खान आणि डॉक्टर पांडुरंग खानगोजे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 62. खालील संघटनाचा योग्य कालानुक्रम लावा.
ज्या संघटना आहेत त्यांचा योग्य कालानुक्रम लावायचा आपल्याला. अगोदर बघा इथे आली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी, त्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन, त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन आणि इंडियन असोसिएशन. त्यानंतर ब, त्यानंतर ड आणि 4 नंबरला येईल क. प्रश्न क्रमांक 63. 1857च्या उठावात मध्य प्रांतात कोणत्या ठिकाणी उठावाची केंद्रे होती ते ओळखायचं. 1857च्या उठावामध्ये मध्य प्रांतामध्ये उठावाची केंद्र जी होती ती कोणती होती ते ओळखायचं इथे आपल्याला. ऑप्शन आहेत ए आपल्याला ग्वाल्हेर, इंदोर, सागर, महू आणि मदारीगंज. तर यापैकी वरील सर्व, याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 64 बघूया आपण इथे. इसवी सन 1822 मध्ये डॅश या भिल्लांच्या मोहरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सनकडून दडपून टाकला. याचं योग्य उत्तर आहे हरिया भिल्ल. प्रश्न क्रमांक 65. मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक जे आहे ते खालीलपैकी कोणी सुरू केले. याचे योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. प्रश्न क्रमांक 66. प्रार्थना समाजाबद्दल दिलेल्या विधानावरून अयोग्य विधान ओळखा. तर प्रार्थना समाज जो आहे तर त्याचं जे विधान आहे त्याच्यामध्ये चुकीचं विधान जे आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे आध्यात्मिक सुखासाठी मूर्तीपूजेला पाठिंबा. हे चुकीचं आहे त्यामुळे हे इथे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 67. माहे, कारिकल, राजापूर, बालासूर, चंद्रनगर इत्यादीवरील दिलेल्या प्रमुख वखारे ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत तर त्या आहेत फ्रेंच यांच्या. त्यानंतरचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखायची. प्रश्न क्रमांक 68. ॲनी बेंजेट यंग इंडिया ही काय चुकीची जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न 69. 7 स्वदेशी श्रृंखला असे जाती व्यवस्थेचे वर्णन कोणी केले आहे. विदा सावरकर यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 70. इसवी सन 1905 मध्ये यंग थीस्ट युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. वीरा शिंदे यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 71 बघूया आपण. इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि ते ऑप्शन कोणाच्या संदर्भात आहे विधान ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. 1962च्या चलिजा मैदानात त्या सहभाग घेतला होता त्यांनी सोनेरी उंबरठा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. स्वतंत्र प्राप्तीनंतर त्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. वरील विधाने कोणाच्या संदर्भात दिलेले आहे तर हे आहे सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 72. खालील दिलेल्या महिला कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ते ओळखा. गोदूमाई खरे, लक्ष्मीबाई खरे, लक्ष्मीबाई तातार, येसुवाहिनी सावरकर इत्यादी. हे आहेत आत्मनिष्ठ युवती समाजाशी संबंधित. प्रश्न क्रमांक 73. ऑगस्ट 1929 मध्ये युरोपातील प्राग येथे भरलेल्या वुमेन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस खालीलपैकी कोणी भाग घेतला होता. याचं योग्य उत्तर आहे कमलादेवी चट्टोपाध्याय. प्रश्न क्रमांक 74. वऱ्हाडीची वाघीण म्हणून कोणाला ओळखले जाते. याचे योग्य उत्तर आहे दुर्गाबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 75. ब्रिटिशांनी 1857च्या उठाच्या वेळी झाशी या संस्थानाचे पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती. याचं योग्य उत्तर आहे मेजर एडिस. प्रश्न क्रमांक 76. स्त्री मुक्तीच्या दृष्टीने त्यांनी केलेले कर्तृत्व म्हणजे मराठी स्त्रीच्या मुक्तीच्या धडपडीतील एक प्रेरणापर्व आहे असे खालीलपैकी कोणाच्या कार्याबाबत म्हटले जाते. रमाबाई रानडे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 77. विधवांना मदत करण्याच्या हेतूने नेटिव्ह पेन्शन फंडाची सुरुवात कोणी केली. याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी. प्रश्न क्रमांक 78. डॅश या महाराष्ट्रातील पहिल्या पदवीधर महिला आहेत. मुंबई विद्यापीठाचे पहिले महिला पदवीधर आणि याचं योग्य उत्तर आहे कॉर्नेलिया सोराबजी. याचं योग्य उत्तर आहे कॉर्नेलिया सोराबजी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टीईटीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.